Heute wir sind geschafft mit unserer Arbeit. म्हणजे काय खूपच जर्मन बोलले मोरे शेट, त्यामुळे त्यांचं सिस्टीम मध्ये जर्मन फीड झालेली आहे. थोडं होतं वयामानानुसार. मोरे भाऊनी त्यांच्या शेफला जेणे की बॉसला बाटली असलं भारी उतरवलं आहे. असं काही नाही, बाटलीत बिटलीत मला नाही उतरवता येत. तुम्ही रिकामे डाचे देता. विषय तू नव्हता पण तिथं, तुला काही माहिती नाही. पण कसं होता तुझा एक्सपिरियन्स? निसर्ग कसा होता तुझा पहिला दिवस? विवाद आहे नाही ताग. हो मस्त, म्हणजे निसर्ग कधी परत तिथे जाणार नाही एवढा मस्त होता. निसर्ग झाली आमची जिरली नाही. माझा तर क्वालिटी होता भाई. आज एवढा कोल्ड ड्रिंक भरल्या असतील ना. सर्वात पहिला आम्ही गेलो कुठं? तू किती प्यायलास? मी काहीच नाही भाऊ, मी 3 पाण्याच्या बाटल्या पिल्या. स्पार्कलिंग वॉटर, क्वालिटी मस्त एकदम. 2 पैशांसाठी काय काय करावं लागतं हे तुम्ही बघू शकता. तसा विषय काय होता, आम्ही पहिले गेलो होतो मॅच पाहायला, बरोबर. तर मॅच पाहायला गेल्यानंतर तिकीटची प्राइस थोडी जास्त होती. मग आम्ही विचार केला इथं शिफ्ट अवेलेबल आहे तर लगेच आपण काम करायला जाऊ. मग आम्ही 4 वेगवेगळ्या ठिकाणी होतो. माझा पहिला दिवस होता, याचा पहिला होता. आम्ही इथले शेफ झालेलो आहे. आम्ही शेफ वगैरे काही नाही, रेफरन्स बट याचा एअर फारून खूप चांगला आहे. आणि तुझा किती दिवस होता रे? 6-7 होता. आमचा वेदू एकदम गोंडस आहे. तुम्हाला त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच समजत असेल. वेदूच्या चेहऱ्यावरची माशी पण हालत नाही कधी. काय रे गीता? बरोबर आहे. आरामार्कची शिफ्ट होती आमची. गीतेश भाऊंमुळे मला नाही काय 10,000 रुपये फुकटचं भेटले. ते आंबे कंपन्सेट आले बरं का भाई. म्हणून शिफ्टसाठी आंबे घेऊन आलं होतं. ते थोडं चुना लावायला शिकलं पाहिजे ना आपण पण. वातावरण किती भारी आहे. पोरं इथे चुनाच्या गोष्टी करतात. काय करावं या पोरांना? सवय जात नाही रे माणसाच्या. काय करतो आता? काही सवय नाशिकला सोडून यायची राहतात. नाशिकला काहीच नाही भाऊ. नाशिकला द्राक्ष. मी नाशिकला सोडल्यापासून खूप गोष्टी सुटून गेल्या. अच्छा, त्याच्यामुळे नाशिक नाही सोडायचं भाई. मग चला ना नाशिकलाच जायचं. ऐका ना. नाशिक ओनली. नाशिक प्रेम आहे रे. पहिलं प्रेम आहे नाशिक. पहिली काय म्हणतात जन्मभूमी नाशिक आपली. काय सांगावं आता? निसर्ग यार काय बोल. माझी नाही ना जन्मभूमी. तू कुठला आहे? पुणे. पुण्याचा आहे का तू? अहो, पुणे काय पुणे? 2 ते 4 साडेपासात चितळे आहे ना. चितळ्यांची. अरे कसं आहे निसर्ग. इथल्या निसर्गाचा आनंद घे. तू घेतलाच असशील आज. आमचा हितेश तर रोज घेतो आनंद निसर्गाचा. म्हणून मी या सगळ्यांना घेऊन आलो तो आनंद घ्यायला. नाही मला काही नाही, मला पहिल्यापासून लहानपणापासून सवय ना रे. अच्छा, खूपच कामं लावलेले दिसतात तुला. अरे माझ्या मम्मीने मला कोविडमध्ये लय कामं लावले होते. काय सांगतो, त्या कामांचा आज अनुभव आला. कोणी नाही पाहिला माझी मम्मी ब्लॉग पाहते. थँक्यू. साफसफाई केली आज आणि पाण्याच्या बाटल्या भरल्या मी. नाही काकू, पाण्याच्या बाटल्या सोडून सगळं भरलेलं आहे. हे तुम्ही गैरसमज नका करून. पाण्याच्या बाटल्याच भरल्या. माझ्या मम्मीला माहिती. पहिला दिवस होता, दारू भरायला नव्हती दिली मला. हा भरतो बियर. गीताची मम्मी त्यांनी बियर भरलेली. हे थांबा ए वेदू आज गेला पागल आहे का? ए, गावात गेला असता रे. थोडा जरा उन्फाल झाला असता आमचा वेदांत डायरेक्ट रस्ता क्रॉस करत होता. त्याला वाटलं डायरेक्ट पुण्याला आहे नाही का, इंडियात आहे. हात द्यायचा, डायरेक्ट जायचं. गेला. अरे हा ठाण्याचा आहे, सॉरी. हा मधला आहे. मेरी एक टांग मुंबई में रहती है और एक टांग पुणे में रहती है. मागा सब ठाणे वालों को तो मजा. बघितलं का? तिकडे बघा पोरं एवढे घाबरले. डायरेक्ट क्रॉसिंग कडे गेले पोरं. त्याच्या डायरेक्ट अंगावर गाडी होती. मजा की नाही, त्याच्या डायरेक्ट अंगावर गाडी आली होती. एवढी तो आता प्रॉपर रूल फॉलो करते. थांबा, इकडे मारू थोडीशी. काय रे वेदू? हॅलो वेदू. नाही भाऊ, मी बोललो ना भाई, आम्हाला देशी सवय भाई. देशी स्वभाव. आम्हाला लहानपणापासून आवाज येतो रे, कुठून गाडी येते कुठून नाही. पण वेद आहे, तू मेला असतात लय वाईट वाटलं असतं रे. आपला एक फोटो ठेवलाय आपण. 20-25 लाख रुपये लागले असते तुला इकडून पाठवायला, माहिती का? एवढं तर कमवलंय नाही सगळ्यांनी मिळून आतापर्यंत. इथंच ठेवायला. कधी असं काही करायचं असेल आम्हाला सांगू दे. आम्ही तुझी तुझ्या अकाउंटवरचे थोडेफार पैसे घेऊन टाकू. थांबा 2 मिनटं. मी काय म्हणतो, इथंच थांबू. वर या लोकांची डाटा अँड शूट्स राहील. या थोडं इकडं, थोडा अनुभव सांगू आपण. कोणी किती बाटल्या भरल्या. नाही ये इकडं, ट्रेनमध्ये नाही. तू काय केलं काय आज? ए भाई, यांनी बिअर भरली. मी नाही भरली, यांनी पण बिअर भरली. मी 3-4च ग्लास भरले आणि नंतर ते हे केलं, काय म्हणतात, तुम्ही ऑर्डनून त्याच्या. तुम्ही झापर माखन नाही केलं रे. बार्टेंडिंग केली आज. नाही ते लाईनीत ठेवलं मी. माझी शेफ केली बघ. हां, इन ऑर्डनून लाईनीत ठेवलं मी बाटल्या. वेदू काय रे? शेफ. अरे शेफचं नावच नाही विचारलं रे मी. का रे गीता?
20 मिनटं एक येते आता शेफचं नावच नाही विचारलं. ती शेजारी जी होती तिचं मे नाव होतं. ती एक पावला होती छोटी आणि बाकी होतं. आता बाकीच्यांची नावं नाही सांगितलं पाहिजे. तुम्ही काम करत होते का पोरींची नावं विचारत बसले होते? तसं नसतं. सामाजिक आणि राजकीय जीवनात वावरताना आजूबाजूच्या होणाऱ्या घडामोडींचा आपण अनुभव घेतला पाहिजे. काय होतं आहे आता दरवेळेस काय इन्शोल्डिंग थोडी करायचं, डायरेक्ट नाव घ्यायचं सरक. तुम्ही एका काळी राहून नाही रे भाई, राहून नाही. तुम्ही एका काळी मराठीचे टीचर होते का? मी नव्हतो. माझी आई ही मराठीची प्राध्यापिका होती. तिने डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. तिला प्रदान केली. हे रालटन हे बा हा आमचा B2 आहे. आमचा जो गौरव होता ना, गौरव नंतर हाच आहे. आणि त्याच्यानंतर खूप जण आहे जे आले नाही काहीतरी अजून. सांगा शिकलाय तू. हे रालटन म्हणजे काय? टू अर्न बाई, टू अर्न टू रिसीव का? आणि बेकॉमन म्हणजे काय? बेकॉमन इज आउट टू रिसीव. त्याच्यावरून आठवलं माझ्या शोधजीपूर्वी काम करत होती. तिला विचारून म्हटलं मला एक प्रश्न आहे. तर ती काय म्हटलं जर्मन एवढी अवघड का बरं आहे? हसायला लागली, काहीच बोलली नाही. ती म्हणे टाईम लागेल. ती म्हणे नाही, ती म्हणे टाईम लागेल म्हणे तुला शिकायला. टाईमच तर नाही आहे, टाईमच तर नाही आहे. टाइम लगेगा. टाईम लगेगा, टाईमच तो नाही आहे. ज्या दिवशी आपल्याला एकदम फ्लिसांड जर्मन बोलता येईल ना, त्या दिवशी आपली घरी जायची वेळ आलेली राहील. नाशिक चाव चूस कळशीत कळशीत. आत्ता कसं बोललो आपण तिला? बीस नेक्स्ट स्मॉल चाव बीस दाट. एकदम विषय नॉट. जितेश अरे बोल थोडंफार काही. हो आम्ही कामं करून एवढं थकलो आहे की आता मी पण थकलोय, पण माझ्या मम्मीला दिवसभर मी फोन नाही केलेला आहे. मग आता तिला कळायला पाहिजे मी दिवसभर काय केलं आहे. आणि आपलं मेन उद्दिष्ट काय आहे याच्या मागचं? सगळ्या मेमरीज गुगलला फुकट स्टोरेज आहे, यूट्यूबला हे सगळे ब्लॉग बनवून ठेवायचे. मग नंतर कोणी आपल्याला म्हटलेलं पाहिजे की ये करके दिखाओ. येस, बघायला पाहिजे आजूबाजूला जे होतं आहे ना ते आपण बघायला पाहिजे. मग थोडं एवढ्या आता आपण संधी मिळतात तर काम करायची संधी मिळाली का करावं लागतं काम. आता नाही म्हणता म्हणता किती काम करून झालं. लागरमध्ये काम करून झालं, कपड्याच्या दुकानात झालं, इस्त्रीच्या दुकानात झालं, आता काय स्टेडियममध्ये झालं. नाही सगळ्यात चांगलं न्यूयॉर्करचं काम होतं. मस्त टॅग बिग लावायचे, गप्पा मारायच्या, रिलॅक्स मेंटॉस जिंदगी. कपडे ते घरगुती वाटलं नाही थोडं, ते जास्त घरगुती होतं. त्याच्यानंतर हे होतं लागरमधलं काम. लागरमधलं मी जास्त एखादाच महिना केला होता, नवीन आलं होतं तेव्हा. अजून काय काम केलं? अजून शिफ्ट मारलं आहे 2-4 आठवत नाही आता. सगळेच काम करून झाले रे काम. हे यार ते हे करून झालं, क्लिनिंगचं काम करून झालं, संडाचं धुवून झाले. मग आमच्या इथे थोडं काम करायला या ना, आम्ही पण देतो तुम्हाला थोडंफार. तुमच्या घरी येतो ना, काम करत नाही तुमच्या घरी? मी गौरवच्या घरी काम करतो फक्त. गौरव हा भाऊ आहे. आम्ही कोण? जितेश तुझी रे आपला. जितेश तुझ्यासाठी आंबे आणले मी. जितेश तुझ्यासाठी आंबे आणले मी. एवढं मी कोण आर्टिस्ट नाही केलं. खूप प्रेम आहे मोऱ्याचं, खूप प्रेम आहे. जाऊ दे गीतेश, इथं नको आता. हे आज मजा आली पण काय करायचं मग? चला आता झालं दी एंड करायचं. काय पोरांची इच्छा दिसत नाही. अरे 8च मिनटं झाले. 8 मिनटं ठीक आहे, आपले छोटेच ब्लॉग असतात. अजून आपल्याला पुढे स्लोसला थांबायचं आहे. स्लोसला थांबून आता काय सांगायचं? आपला गोल काय होता? आज काय केलं काम त्याच्यावरच होतं. उंजर सील वा wir wollen erklären oder erzählen, was wir haben gemacht. Und ich glaube, wir haben das geschafft. Ja, wir machen die Feierabend. Ja, total fix und fertig. Unser Deutsch ist kaputt. Ich habe gelernt bis dann, bis B1 und meine B1-Vokabel ist auch geschafft oder काय होतं? संपली. geschafftच आहे. अजून एक शब्द होता ना, फेटिश. फेटिश थोडं जवळच आहे. मम्मी तू आणि तुझ्या नवऱ्याने भरलेले पैसे वायाने गेले. येते मला जर्मन. गीतेश काही शेवटचे तुझे सुम आपश्लूस जाय ओढ द्राय बोट ओढ काही आपलं मनोगत वगैरे वक्ष करायचं तुला? बोल गीतेश काहीतरी बोल. मगाशी तर लई बडबड करत होता बिचारा. 1 तास थांबला होता माझ्यासाठी. काम करत होतो मी. त्याचे व्हिडिओ पण आहे ब्लॉगमध्ये, शेवटी टाकतो. पोराने किती आणि कसं काम केलं हे तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये बघण्यात येणार आहे. पुढच्या एपिसोडमध्ये नाही, इथंच शेवटी सांगू. अच्छा, इथं एवढं सांगायचं? 4 नाही, इथं नाही म्हणजे याच्यानंतर त्या क्लिप्स ॲड करू आपण. So, zum Schluss machen wir die Feierabend und sehen uns wir noch einmal am nächsten Vlog.
vielleicht wenn ich habe die genug Zeit. खूप जर्मन झाले Ja, चला बाय, ciao, tschüss. चाव लाईट जय महाराष्ट्र, bis bald.